मॉर्निंग मित्रांनो. तर सकाळचे वाजलेले आहेत 7:30. झोपेतून उठलोय. झोप तर खूप येते, पण थोडंसं बाहेर पण जायचंय, त्यामुळे कोळसा पण टाकायचंय लवकर हॉटेलला. बाहेर म्हणजे उरणला जायचंय, थोडंसं काम आहे, त्यामुळे थोडं लवकर उठलोय आज. कोळसा वगैरे टाकूयात आणि मग जाऊयात उरणला वगैरे. तर तुम्ही किती वाजता उठता कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि तुमच्या इकडे किती थंडी आहे ते पण सांगा. इकडे तर एवढी थंडी नाही आहे गावासारखी, म्हणजे जशी गावाकडे थंडी असते तशी नाही आहे, नॉर्मल थंडी आहे इकडे. गाडी वगैरे वॉश केली आता, मस्त चमकू राहिली गाडी आता. आपल्याला जायचं आहे आता उरणला, तर निघूया थोड्याच वेळामध्ये. उरण इथून काही एक 40 किलोमीटर असेल. आता विचार करतोय स्कूटीवर जाऊ की गाडी घेऊन जाऊ. स्कूटीवर गेलो तर लवकर पोहोचेल, बिकॉज ट्रॅफिक वगैरेमध्ये स्कूटीवर कुठूनही थोडा छोटा रस्ता असला तरी जाता येतं. मोठी गाडी असेल तर थांबावंच लागतं. तर बघतो, आणि ते तसं कोळसा पण टाकायचा आहे, त्यामुळं आता बघतो काय होतं ते. घरी आलं आता, उपवास आहे तर थोडंसं पेरू वगैरे खातो, आणि आता निघतो उरणला. जाऊया उरणला. इथे गाडी लागणार आहे, कोळसा वगैरे टाकायचं 2-3 ठिकाणी. मला आता ह्या गाडीत जावं लागेल. ट्रॅफिक खूप लागणार आहे. उलट मला मोठ्या गाडीने जायला मलाच कंटाळा येतोय, बिकॉज काय आहे ना, स्कूटीवर लवकर जाता येतं. तर बघा मित्रांनो, फक्त ह्याच रिझनमुळे मी बोलत होतो की स्कूटीवर आलो असतो तर बरं झालं असतं. ट्रॅफिक बघा बघा मित्रांनो कशी आहे ट्रॅफिक. मग असं असतं भावांनो, सिटीमध्ये. आपल्या गावाकडं बरं असते, ट्रॅफिक नाही, काही नाही, एकदम निवांत. भावांनो, बघितली काय उरण सिटी कशी आहे? मस्त आहे ना. कन्स्ट्रक्शन वगैरे सर्व चालू आहेत आत्ताशी. अजून 4-5 वर्षानंतर इकडे पण ट्रॅफिक वाढेल भरपूरच. चला तर मित्रांनो, उरणमधलं काम वगैरे सर्व झालंय.
आणि मी चाललोय आता पेनला. बघू शकता कसं मस्त सोसायटी वगैरे आहेत नवीन नवीन उरणमध्ये. तर मित्रांनो, आज काय ट्रेडिंगबद्दल रेकॉर्ड करायला वेळ नाही भेटला. एक स्कॅल्पिंग केलेली, 1.54ला बाय केलं आहे बघू शकता. 1.55ला एकदा बाय केलं आहे आणि 1:56 सेल केलं. म्हणजे जास्तीत जास्त 2 मिनटाचा ट्रेड होता. 5,600चा प्रॉफिट बुक केला, एवढंच होतं. रात्री केलं जेवण वगैरे. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. भेटूया उद्या अशाच नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि कमेंट नक्की करा. चला तर भेटूया अशाच नवीन टॉपिकसोबत उद्या.